आपल्या सगळ्यांचे लाडके नेते खासदार प्रफुल्ल पटेलजी, विधिमंडळातील माझे सहकारी राजूभाऊ कारेमोरेजी, दुसरे माझे सहकारी मनोहर चंद्रिकापुरेजी, नाना पंचबुद्धे, राजेंद्र जैन, सुनील फुंडे, प्रशांत पवार, धनंजय दलाल, रंजिताताई कारेमोरे, सरिताताई मदनकर, देवचंद ठाकरे, धनेंद्र तुरकर, सदाशिव ढेगे, यशवंत सोनकुसरे, सुनील थोटे, प्रेम रांगडाले, राजलक्ष्मीताई तुरकर, जयंत वैरागडे, यासीन छवारे, राजेश देशमुख, तारिक लोखंडवाला, सागर गमणे, रेखा ठाकरे, शुभांगी रांगडाळे, रितेश वासनिक, अनिताताई नलगोकुलवार, नेहाताई शेंडे, जिल्हा परिषदेचे, तालुका पंचायतीचे, ग्रामपंचायतीचे उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व उपस्थित माझ्या तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघातील बांधव, माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, तसंच पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या सभेला आपण प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तसं बघितलं तर मोहाडीची चौंडेश्वरी देवी आणि भंडाऱ्याची कोरंबी देवी यांना सर्वप्रथम वंदन करतो. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भंडारा जिल्ह्यातील हुतात्म्यांना देखील मी अभिवादन करतो. मी राज्यामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी काही भागामध्ये प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, तिथले आमदार, आम्ही सगळेजण फिरतोय. कशा करता फिरतोय? माझ्या माय माऊलींना समजावून सांगण्याच्या करता की मागं मी अर्थसंकल्प जो दिला त्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या माय माऊलींना, बहिणींना काय योजना आम्ही दिलेल्या आहेत, माझ्या बांधवांच्या करता आम्ही काय केलेलं आहे, राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता, माझ्या भंडाऱ्यात जिल्ह्याकरता, गोंदिया जिल्ह्याकरता आम्ही काय केलेलं आहे. आम्ही तिथं निर्णय घेतले आणि तुम्हाला इथं समजलं नाही तर त्याचा काही अर्थ नाही. शेवटी तो लाभ त्या लाभार्थीला मिळाला पाहिजे, त्या लाभातनं त्यांना बळ मिळालं पाहिजे आणि त्याच्यातनं त्यांचा संसार मार्गी लागला पाहिजे. तुमसरचे लोकप्रिय धडाडीचे आमदार राजू कारेमोरे यांच्या माध्यमातून आम्ही तुमसरच्या विकासाला प्राधान्य दिलं. प्रफुल्लभाई पण मला सांगायचे की अजित, तुमचं आपला भंडारा गोंदियाकडे लक्ष द्या. तुमसर आणि माझा मोहाडी मतदारसंघाच्या विकासासाठी विविध योजना गेल्या 5 वर्षामध्ये आणण्याचं काम हे आपल्या राजू कारेमोरे साहेबांनी केलं. तब्बल 3000 कोटी रुपयाचा निधी या विधानसभा मतदारसंघामध्ये 5 वर्षाच्या करता आणला. मला तुमसर मोहाडीकरांना सांगायचं, ह्या 5 वर्षात 1 वर्ष आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो. मीच विरोधी पक्षाचा नेता होतो आणि 1 वर्षापेक्षा जास्त काळ आमचा कोरोनामध्ये गेला. लॉकडाऊन होतं, धंदे बसले होते, दुकानं चालत नव्हती, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या, लोक अडचणीत आलेली होती. एक गंभीर आजार चीनमधनं आला. कितीतरी जीवाभावाची माणसं ही आपल्याला आपल्या घरातली सोडून गेली. त्याची जबरदस्त किंमत आपण मोजली. परंतु त्याही काळातनं आपण आपल्या महाराष्ट्राला बाहेर काढलं, आपल्या मोहाडीला बाहेर काढलं, तुमसरला बाहेर काढलं, भंडाऱ्याला बाहेर काढलं आणि त्याच्यामुळं 5 वर्षामध्ये 2 वर्ष आपली वाया गेली. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता, अर्थ आणि नियोजन खातं माझ्याकडे आहे, राज्याची तिजोरी ही माझ्याकडे आहे आणि त्याच्यामुळं विकासाला निधी देत असताना कशा पद्धतीनं त्या भागातल्या लोकप्रतिनिधीला मदत झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्या भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देखील मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही स्वीकारली. 5 वर्षात 2 वर्ष वाया गेली. 1 वर्ष सरकार नाही, विरोधी पक्षात आणि 1 वर्ष आपला कोरोनामध्ये 3 वर्ष मिळाली.
3 वर्षात 3,000 कोटी रुपये मिळाले. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आलोय, उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघात या घड्याला बटन दाबण्याचं काम करा. पुढच्या वेळेस मी तुम्हाला 5 वर्षामध्ये 5,000 कोटी रुपये देईन आणि तुमचा आणखीन विकास केल्यासारखं काम करून दाखवीन. मगाशी राजू कारेमोरे बोलले की काही कामं राहिली, त्याच्यामध्ये काही कामं आपण मार्गी लावली. 903 कोटी रुपयाचा निधी मी अर्थसंकल्पातनं दिला, त्याच्यातून विविध कामं त्याच्यामध्ये आपण केली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधनं मी 225 कोटी रुपयाचे रस्ते देण्याचं काम केलं. पानंद रस्त्याकरता, बंधाऱ्याकरता, तलाठी कार्यालयाकरता, क्रीडा संकुलाकरता, ग्रामपंचायतीच्या इमारतींकरता किंवा तुमसर येथे उपजिल्हा रुग्णालय 200 खाटांचं आणि मोहाडी ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ते श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि या तिन्ही करता आपण जेवढा निधी लागला तेवढा निधी राजू कारेमोरे साहेबांनी माझ्याकडे मागितला. मी त्यांना मोकळ्या हाताने पाठवलं नाही. माझ्या इथल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याच्यातनं न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये निधी दिला. तुमसर रोड स्टेशन येथे रासायनिक खतं, अन्नधान्याची गोदामं आणि रँक पॉइंट सुविधा उपलब्ध करण्यात त्या ठिकाणी येते. तुमसरला शहरातून जाणाऱ्या महामार्गामुळं वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. या शहराच्या बाह्यवळण रस्त्याला, ज्याला आपण रिंग रोड म्हणतो, त्या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. आणि माझ्या मोहाडी तुमसर मोहाडी या मतदारसंघात दिलेल्या निधीतून दर्जेदार गुणवत्तापूर्ण विकास कामं कशी होतील, या मतदारसंघात भव्य प्रशस्त आकर्षक इमारती कशा उभ्या राहतील, अनेक रस्ते पूल कसे उभारले राहतील, विविध इमारतीच्या माध्यमातून माझ्या जनतेला गुणवत्तापूर्ण जलद आपुलकीनं सर्व्हिस सेवा कशी मिळेल, अशा पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, आज मी एवढ्या माझ्या मायमाऊली इथं आल्या, एवढ्या संख्येने तिथे इथं आल्या, त्यांचं स्वागत करत असताना मी मधून येत होतो, मला राख्या बांधत होते, प्रफुल्लभाईंना राख्या बांधत होते, राजू कारेमोरे साहेबांना राख्या बांधत होते. जन्माला आल्यापासून एवढे रक्षाबंधन आम्ही साजरी केली, परंतु यंदाच्या वर्षी ज्या माझ्या मायमौलींनी माझ्या बहिणींनी राख्या बांधल्या तेवढ्या राख्या कुठल्याही वर्षात आम्हाला बांधलेल्या नव्हत्या. एवढं भरभरून प्रेम आमच्या पिंक रंगाचे फेटे घातलेल्या माझ्या मायमाऊलींनी आम्हाला दिलं. कोण एवढं प्रेम करणार आहे, कोण एवढा पाठिंबा देणार आहे? सगळ्या जाती धर्माच्या महिलांना इथं आम्ही मदत करण्याची भूमिका घेतली. इतके दिवस महिला त्याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या आम्ही त्यांना सत्ता मिळवून दिली, त्यांना त्या ठिकाणी धोरण महिला राबवलं. महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, सरपंच, झेडपी सदस्य, तालुका पंचायत सदस्य, अनेक पदं दिली. परंतु आम्हाला महिलांना सक्षम करायचं होतं, सबल करायचं होतं. त्यावेळेसचा 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना मी विचार केला की माझ्या मोहाडीची, तुमसरची, भंडाऱ्याची, गोंदियाची त्या भागातली महिला किंवा चांद्यापासून बांद्यापर्यंतची महिला, काही गरीब महिला आहेत, त्याच्यामध्ये खुरपणीला जातात, धुणं भांडी करतात, त्याच्यामध्ये झाडू पोतना करतात, कचरा गोळा करतात, काही ठिकाणी स्वयंपाक करतात, झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यांनाही वाटतं की आपल्याला पण काहीतरी मनामध्ये जे घ्यावंसं वाटेल ते घेता आलं पाहिजे, परंतु त्यांना ते घेता येत नव्हतं. त्याचं कारण निधीची कमतरता होते. शेवटी प्रपंच करत असताना नवऱ्याकडे लक्ष द्यावं लागतं, मुलाबाळांकडे लक्ष द्यावं लागतं. अरे पण त्या महिलेला पण वाटतं ना, तिला पण काही मन आहे का नाही की बाबा मला तुमसरच्या बाजारामध्ये जाऊन माझ्या मनासारखं काहीतरी घ्यावं. इतके दिवस ती तिच्या मांड्याला मुरड घालत होती, तिच्या पोटाला चिमटा लावत होती आणि त्याच्यातनं आपल्या कुटुंबाचं भलं करत होती. आम्ही विचार केला की हिला आपण सबल केलं पाहिजे. भाऊबीज होती,
आम्ही त्यांना भाऊबीज ओवाळणी टाकायचं ठरवलं, द्यायचं ठरवलं. 2 महिन्याचे 3,000 रुपये महाराष्ट्रातल्या 1,59,00,000 महिलांच्या अकाउंटला पाठवले. इथं महिला बसल्या, माझी हात जोडून विनंती आहे, ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये आले त्यांनी हात वर करा. तेव्हा का प्रफुल्लभाई किती महिलांनी अर्थ केले? ज्या महिलांचे खाली घ्या, ज्या महिलांचे अजून राहिलंय, राजू कारेमोरे साहेब, माझे त्या ठिकाणी असणारे मनोहर चंद्रिकापुरे, नाना पंचबुद्धे, सगळ्यांना मला सांगायचं आहे की 30 तारखेपर्यंत अजून फॉर्म भरायची मुदत आम्ही ठेवलेली आहे. राहिलेल्या ज्या नियमामध्ये बसतात त्यांचे फॉर्म भरा. त्याचा आधार माझ्या महिलांना मिळायला लागलेला आहे. महिला निश्चितपणे समाधान व्यक्त करतायत. आज मी तुमसरमध्ये हेलिकॉप्टरमधनं विस्तारल्यापासून मी प्रफुल्लभाई, राजू कारेमोरे, आमचे चंद्रिकापुरे, आम्ही सगळेजण येत होतो गाडीतनं. त्यांचा नमस्कार करत होतो. त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं, आनंद दिसत होता. मी विचारायचो, माय माऊली अकाउंटला पैसे आले का? दादा आले, पैसे आले. बहुतेक महिला सांगत होते आले. आम्ही इथं मध्यस्थी ठेवलेली नाही, डायरेक्ट आधार कार्डशी लिंकअप केलंय, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे. आणि आता सप्टेंबर महिन्याचे पण पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. ज्यांना मिळायचे राहिले त्यांना राहिलेले पैसे 4,500 रुपये अकाउंटला येतील, काळजी करू नका. आम्ही शब्दाचे पक्के आहे. हा अजितदादाचा वादा आहे, मी खोटं बोलणारा नाहीये. तुम्ही महाराष्ट्राला विचारा, मी एक तर शब्द देत नाही, दिला तर मग मागे हटत नाही. काही जण म्हणतात की बाबा ह्याच्यामध्ये हे काय चाललंय, चुनावी जुमला आहे का? अजिबात नाही. हे उदंड जनसन्मान यात्रेला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. त्याच्यामध्ये माता भगिनींचं प्रेम, विश्वास, हीच आमची खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर अनेक संकट आम्ही पार करू शकतोय. जनकल्याणाच्या आत्मविश्वासाने आम्ही पुढे जाऊ पाहतोय, याची मला खात्री आहे. त्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ही जी काही योजना आम्ही आणलेली आहे, राज्यातल्या माता भगिनींना आर्थिक स्वावलंबी, सक्षम आणि सबल हे करत असताना या योजनेत महिलांचा सर्वसमावेशक विकास होणार आहे. त्यांच्या आर्थिक सामाजिक सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. समाजात त्यांना मान, सन्मान, आदर, प्रतिष्ठा त्या ठिकाणी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 21 पासून 65 वयोगटातील महिलांना वर्षाला आम्ही 18,000 रुपये देणार आहे. गेल्या महिन्यापासून आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे. ही माझी लाडकी बहीण क्रांतिकारी योजना आहे. इतके दिवस अनेक सरकार आली गेली, परंतु कुठल्या सरकारने अशा प्रकारची योजना दिली नाही. आम्ही मात्र दिली, महायुतीनं दिली. काही ठिकाणी घड्याळ असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण असेल, काही ठिकाणी कमळ असेल. महायुतीच्या ह्या 3 खुणा आहेत. आणि ही योजना चालू ठेवायची का नाही, चालू ठेवायची असेल तर तुम्ही हात वर करा. चालू ठेवायची, चालू ठेवायची का? होय. आणि चालू ठेवायची नसेल त्यांनी पण हात वर करा. चालू ठेवायची नाही का? एक पण हात वर करत नाही. सगळ्या माझ्या मायमाऊलींना वाटतंय योजना चालू ठेवावी, परंतु ते काँग्रेसवाले म्हणतात आम्ही आल्यावर ही योजना बंद करू. आम्हाला ती योजना बंद करायची. त्यांच्या काही माजी मंत्र्यांनी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ही योजना बंद करू अशा प्रकारची भाषा वापरली. त्यांच्या मनामध्ये मळमळ आलेली आहे. गोर गरीब घरामध्ये जर 1,500 रुपये महिना जायला लागले तर ह्यांना का वाईट वाटतं? आम्ही 46,000 कोटी रुपये वर्षाला माझ्या मायमाऊलींना देतोय. त्याच्यातनं हा पैसा तुमसरच्या बाजारामध्ये, वेगवेगळ्या दुकानामध्ये, वेगवेगळ्या त्या ठिकाणी शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये जाणार आहे. त्याच्यातनं अर्थचक्र बदलणार आहे. त्याच्यामध्ये क्रियाशक्ती वाढणार आहे. त्याच्यातून छोट्या मोठ्या दुकानदारांचा पण फायदा होणार आहे. हे एकाच भलं करत नाही, अनेक कुटुंब त्याच्यामध्ये मार्गी लागणार आहेत. आज 46,000 कोटी रुपये ही काही कमी रक्कम नाही. माझ्या तुमसर आणि माझ्या मोहाडी मतदारसंघातल्या महिलांना मला सांगायचं आहे, मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलोय.
जर तुम्हाला ही योजना पुढे 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, या योजनेमध्ये आणखीन उद्या भर टाकावी असं वाटत असेल, तर तुम्हाला एक काम करावं लागेल. ते तुमच्या हातात आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिला आहे, संविधानाने दिलेला आहे. तुम्ही म्हणाल काय, तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेस महायुतीचा उमेदवार आपला इथं तुमसर मोहाडीमध्ये घड्याळ, त्या घड्याळाचं बटन दाबा. बाकीच्या ठिकाणी कमळ किंवा धनुष्यबाण असेल ते बटन दाबा. पुन्हा सरकार येईल. सरकार आल्यावर आम्ही सरकारमध्ये बसू आणि तुमच्या योजना कोण मायेचा लाल बंद करणार नाही ही खबरदारी आम्ही घेऊ. काळजी करू नका. एवढंच नाही, आम्ही ज्यावेळेस हे जे काही महिलांना देतोय, उद्याच्या 29 सप्टेंबरला जरा पुढं मागं तारीख होईल, परंतु तिसरा हप्ता देखील राहिलेल्या महिलांना देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. या योजनेत एकूण 2.5 कोटी महिला, माझ्या मायमाऊली बहिणी, यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्याची अर्ज स्वीकारण्याची तारीख ही 30 सप्टेंबर आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी त्या तारखेकडे लक्ष द्या. अजून ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत त्यांनी करा. या महिना अखेर अर्ज करण्यामध्ये सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळेल. ही योजना आम्ही कधी बंद पडणार नाही, ही आम्ही बंद पडू देणार नाही. उलट तुमच्या पाठिंब्याच्या, विश्वासाच्या, सहकार्याच्या जोरावर निवडणुकीनंतर देखील ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी चालू हा शब्द देण्याच्या करता आज मी तुमसरच्या परिसरामध्ये आलोय. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही माय माऊलींनो. त्याच्यामध्ये आम्ही पुढे गेलो. जशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, तशी आम्ही त्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे, शेगडी आहे, त्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना आम्ही आणलेली आहे. 3 गॅस सिलेंडर मोफत. वर्षाला बाकीचे तुम्हाला त्या ठिकाणी लागतील ते तुम्ही घ्यायचे, परंतु आम्ही मात्र 3 गॅस सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. त्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. एवढ्यावरच नाही, आम्ही गोरगरिबांच्या मुलींना, सगळ्या समाजामध्ये गोरगरीब मुली आहेत, त्यांना कॉलेजचं शिक्षण घेता येत नाही. गरिबांच्या घरातल्या मुलींना इंजिनियर, डॉक्टर, पायलट, PA, वकील, MPSC, UPSC, IAS, IPS जे व्हायचे ते व्हा. आई वडिलांची ऐपत नसते. आई वडील पोरीला म्हणतात, अगं बाळा आपले ऐपत नाहीये, कुठनं आणायचे पैसे. आता त्या मुलीनं गरीब आई वडिलांना सांगावं, गरीब, मी पुन्हा सांगतो, या योजना सगळ्या जाती धर्माकरता आणि गरिबांकरताय. त्या मुलींना सांगावं, आता आमचा भाऊ, आमचा सरकार आमची फी द्यायला निर्णय झालाय. मोफत कॉलेजचं शिक्षण मुलींना शिकवा, त्यांना पुढे जाऊ द्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. मी गरिबाच्या पोटी जन्माला आली म्हणून मी शिक्षणापासून बाजूला राहिले असं होता कामा नये. त्या काळामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची कवाडं त्या पुण्यामध्ये उघडली गेली. उद्या का परवाच मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या हस्ते भिडेवाड्यातल्या शाळेचं आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन करतोय. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. मुलींच्या करता लेक लाडकी योजना आणली. मुलगी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही देतो. सरकार देतं. त्या मुलीला पैशाची गरज असते, शिक्षणाकरता गरज असते, म्हणून आम्ही देतो. पिंक ई रिक्षा, काही महिलांच्या करता पिंक ई रिक्षाची योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे. अशा पद्धतीनं लखपती दीदी मध्ये पंतप्रधान आलेले होते जळगावला. 3 कोटी महिलांना लखपती करायचंय. आपल्या महाराष्ट्रातल्या 50 लाख महिलांना लखपती दीदी करायचंय. त्याकरता नवीन बचत गटाची स्थापना 7 लाख आणि फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयापासून 30,000 रुपयापर्यंत वाढ केली आणि 50 लाखापर्यंत महिला लखपती. माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, माझ्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना, महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, याचा फायदा घ्या. ह्याच्यातनं आर्थिक सुबत्ता येऊ द्या, ह्याच्यातनं गरिबाचा फायदा होऊ द्या. हे काम आपल्याला सगळ्यांना करायचंय आणि ते समजून सांगण्याच्या करता जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलोय. विरोधक टीका करायला लागले,
त्यांच्या पोटात दुखायला लागलं. ते म्हणायला लागले, बघा त्यांच्या लाडक्या बहिणी भावांना तर काहीच देत नाही, भावांकडे बघत नाही. बांधवांनो, तुमच्याकडे पण लक्ष दिलंय. तुम्ही पण लाडके भाऊ आहात. 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर राज्यातल्या 44 लाख शेतकऱ्यांना या महिना एंडला की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला लाईटचं बिल 3, 5, 7.5 मोटर चालवणाऱ्यांना 0 येईल. 0 त्याच्यात असेल की लाईट बिल 0. मागचं देणं द्यायचं नाही, पुढचं लाईट बिल भरायचं नाही. तुम्ही काळजी करू नका. आणि आता प्रफुल्लभाईंनी सांगितलं तसं दिवसा लाईट देणार आहे. 6 महिन्यांनी आम्ही 9,000 मेगावॅट सोलरवर वीज तयार करतोय. सूर्यप्रकाश उजाडला, तुमची मोटर चालू, मावळला मोटर बंद, घरी जायचं, बायका मुलांच्यात राहायचं. विंचू काट्याचं, बिबट्याचं, कशाचं भय नाही, वाघाचं भय नाही. हा योजना आपण तुमच्या करता आणलेली आहे, बांधवांच्या करता आणलेली आहे. इथनं पुढे आम्ही सगळ्यांना सौर ऊर्जा पंप देणार आहोत. 24,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जे ITI झालेत, डिप्लोमा झालेत, पदवीधर झालेत, त्यांना 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देणार आहे. आणि त्यांनी कोर्स करावा, त्यांना त्याच्यामध्ये आम्ही वेतन देणार. कोर्स केल्यानंतर त्यांना स्वतःच्या पार उभं राहता येईल किंवा नोकरी करता येईल. हे तरुण तरुणींच्या करता आणलेलं आहे. दुधाला आपल्या भंडारा जिल्ह्यात दूध किती आहे? जेवढं दूध आहे त्या दुधाला आम्ही इतके दिवस 5 रुपये लिटर भाव वाढून दिला होता सरकारकडनं. गाईच्या दुधाला उद्याच्या 1 ऑक्टोबर पासून मला दूध उत्पादक शेतकरी भेटायचे, सांगायचे की दादा परवडत नाही. आता 5 रुपयाचा दर 7 रुपये केलाय. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा देखील आम्ही फायदा करून टाकलाय. माझ्या कापूस सोयाबीन उत्पादक इथं होत नाही, पण त्यांनाही फायदा केला. दरवर्षी राजू कारमोरे, आमचे चंद्रिका पुरे, प्रफुल्लभाई हे सगळे सांगायचे धानाला बोनस दिला पाहिजे. इतके दिवस आम्ही क्विंटलला द्यायचो. त्यावेळेस पहिल्यांदा हेक्टरी 20,000 रुपये दिले. हेक्टरी 20,000 रुपये दिले. आज या सभेच्या निमित्तानं माझ्या धान उत्पादक तमाम शेतकऱ्यांना सांगतो की प्रफुल्लभाईंनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला सांगावं की आता आपल्याला धानाला इतका बोनस द्यायचा आहे. आम्ही तो बोनस त्या ठिकाणी तुम्हाला देणार, तुमच्या नुकसान करणार नाही. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. मधी यांनी मला सांगितलं राजू कारभारे यायचे, 100% माझ्याकडनं ऐकलं गेलं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. शेवटी सांगितलेलं आपल्याला कृतीमध्ये आणावं लागतं आणि त्याच्यातून तिथं आपल्याला धानाची भरडाई आम्हाला केंद्र सरकार देतं 10 रुपये. आम्ही शेवटी राज्य सरकारकडनं 40 रुपये वाढवले. आता 23 सप्टेंबरला कॅबिनेटला 50 रुपये हा धानाचा भरडाईचा दर आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्यातून निश्चितपणे जे भात गिरणी धारक आहेत त्यांना काही का होईना फायदा होणार आहे. शेवटी सगळ्यांनाच कमी पडतात. स्वस्त धान्य दुकानवाले पण मला प्रफुल्लभाईंना, राजू कारभारेंना निवेदन दिलं की आमचंही कमिशन वाढवा. त्याच्यामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी विचार करू. गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प भंडाऱ्याच्या विकासाला चालना देण्याकरता तिकडं आम्ही उजनीला जल पर्यटन प्रकल्प करतोय, कोयनेला करतोय पश्चिम महाराष्ट्रात, इकडं उजनीला करतोय, इकडं नाथसागरला मराठवाड्यात करतोय आणि आपल्या गोसीखुर्दला करतोय. भंडारा जिल्हा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आलाय. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. आणि या जलाशयात तुम्हाला माहिती नाही 45 किलोमीटर जल प्रवास अशा प्रकारचं पात्र आहे. तिथं नैसर्गिक विविधता आहे. मोठ्या बेटांचा बंदराच्या उपलब्धतेचा उपयोग होऊ शकतो आणि त्याच्यातनं स्थानिक मुलांना मुलींना रोजगार त्या ठिकाणी मिळू शकतो. पर्यावरण अनुकूल शाश्वत पद्धतीच्या
जलपर्यटनाला, इथल्या दुर्गम भागातल्या माझ्या स्थानिक समुदायाच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही गोसीखुर्द जलपर्यटनाच्या करता 101 कोटी रुपयाचा सामंजस्य करार केलाय. वैनगंगा जलाशयातनं या जल पर्यटनाला वाढीव आराखड्याला देखील मान्यता देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. मगाशी प्रफुल्लभाईंनी सांगितलं तसं तरुण तरुणींच्या हाताला काम देण्याच्या करता इथं उद्योगधंदे आले पाहिजेत, इथं पर्यटन वाढलं पाहिजे, इथं मोठ्या तलावामध्ये मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, पूरक उद्योगधंद्याची वाढ झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या विणकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या करता मत्स्य व्यवसाय देखील उपयुक्त अशा प्रकारचा व्यवसाय आहे. त्याला पण आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करतोय. भंडारा तालुक्यामध्ये अंधळगाव येथील कोसा रेशीम उद्योग त्याला पण आम्ही तिथं चालना देतोय. काही ठिकाणी धातू खनिज ग्रॅनाइट त्याला पण कसं त्या बाबतीमध्ये मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चालू आहे. मला सांगायचंय, तुमसर तालुक्यानी, मोहाडी तालुक्यानी कायम राष्ट्रवादीवर प्रेम केलं. याचा मला आनंद पण आणि अभिमान पण आहे. तालुक्यातील जनतेने सुरुवातीपासून राजू कोरे मोरेंना पण साथ दिली. 8-9 हजार मतांनी त्यांना निवडून आणलं होतं. आता मात्र उद्याच्या काळामध्ये जास्त मतांनी निवडून आणा, मी तुम्हाला जास्त निधी देईल हे मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगतो. पक्षाच्या विचारांच्या पाठीशी इथली जनता भक्कमपणे उभी आहे आणि केवळ विकासाच्याच मुद्द्यावर इथली जनता नेत्यावर प्रेम करते. आम्ही विरोधकांच्यावर टीका करत नाही. आम्ही आणलेल्या योजना, आम्ही केलेला कार्यक्रम, आम्ही पुढे करू पाहणार विकास हेच आम्हाला सांगायला भरपूर आहे. त्याच्यातच आम्हाला राज्याचं भलं करायचं आहे आणि आपण विकासाची साथ कायम ठेवली, लोकांमध्ये मिसळत राहिलो, लोकांची कामं करत राहिलो, वंचित उपेक्षित गरिबांच्या समस्या आपण सोडवत राहिलो तर मायबाप जनता कायम आपल्याला साथ देते. माझ्या मायमाऊली आपल्याला भक्कमपणे साथ देतात. अशा प्रकारची उदाहरणं त्या माझ्या ह्या परिसरामध्ये. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये आपण कुठेही कमी पडू नका. आम्ही यावेळेस पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, कोतवालांचं मानधन वाढवलं, आशा सेविकांचं वाढवलं, गटप्रवर्तकांचं वाढवलं, अंगणवाडी सेविकांचं वाढवलंय. पण त्यांची मागणी आहे, आत्ताच राजू कोरे मोरे म्हणले, दादा अजून तिथं लक्ष देण्याची गरज आहे, मार्ग काढू. शेवटी तुम्ही आम्ही एका परिवारातले आहोत, आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. सरपंच उपसरपंचाचं पण मानधन दुप्पट त्या ठिकाणी केलं. आत्ताच मला इतर पण काही निवेदनं आलेली आहेत. कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. परंतु राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जे जे काही करता येणं शक्य आहे ते करण्याच्या करता हे महायुतीचं सरकार हे कुठं मागं राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो. महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात विकासात महत्त्वाची भूमिका बजावतोय. त्याच्यामध्ये कोणत्या योजना आहे त्याची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर महाराष्ट्रवादी हेल्पलाईन आपण सुरू केलेली आहे. त्याचा क्रमांक 98 61 71 71 71 98 61 71 71 71. व्हॉट्सअप करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती देण्याचं काम आम्ही करतोय. आपला महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य आहे. लोककल्याणकारी राज्यात फक्त रस्ते, पूल, प्रशासकीय इमारती, दळणवळण एवढंच महत्वाचं नाही, तर जनतेच्या हिताच्या, तुमच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या लोककल्याणकारी योजना या ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या त्या कल्याणकारी योजना राबवणं हे गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मग हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आणि राज्यातील प्रत्येक घटकासाठी त्या योजना राबवण्यात येतात. लोकसभेला तुम्ही आमच्यापासून जरा दूर गेला होता, त्याचा उल्लेख प्रफुल्लभाईंनी आपल्या भाषणात केला. आमच्यावर रागावला, तो तुमचा अधिकार आहे, परंतु आता रागावू नका. आम्ही संविधान बदलणार नाही. कारण नसताना हे संविधान बदलतील अशा प्रकारचे आरोप झाले. संविधानाला धक्का लागणार नाही. आम्ही जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम म्हणणारी माणसं आहोत. त्याच्यामुळं आपलं संविधान एवढं उत्तम आहे
घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी जगाला अतिशय एक विचार करायला लावणारं अशा प्रकारचं संविधान दिलंय. आपल्याला एक संघ ठेवलाय. आपण जातीय सलोखा पाळणारे आहोत. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणारे आहोत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने रयतेचं राज्य केलं त्या रस्त्याने आम्हाला पुढे जायचं आहे. आम्ही कधी कुणावर अन्याय करणार नाही. कुणावर अन्याय झाला तर त्याच्या पाठीशी रात्री 12ला उभं राहू. त्या अन्यायाला वाचा फोडू. प्रशासनाला योग्य पद्धतीच्या सूचना देऊ. पोलिसांना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायला सांगू. परंतु आम्ही कुणालाही एकटं पडू देणार नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. माझ्या अल्पसंख्याक समाजाने लक्ष द्या. माझ्या मागासवर्गीय समाजाने लक्ष द्या. माझ्या आदिवासींनी लक्ष द्या. आम्ही आदिवासींच्या करता टार्टी काढलं. मागासवर्गीयांकरता बार्टी काढलं. ते म्हणले मातंग समाजाचे लोक म्हणले आमच्यावर अन्याय होतो त्यांच्याकरता आरटी काढलं. अल्पसंख्याकांना मारटी काढलं. बहुजन समाजाला सारथी काढलं. काही वर्गाला अमृत काढलं. ओबीसीला महाज्योती काढलं. कुठं आम्ही कमी पडलो? आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललोय. माझ्या माय माऊलींनो हे सांगण्याच्या करता मी आज तुमच्या परिसरामध्ये आलोय. तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्यातनं तुमच्या प्रपंचाचं भलं होणार आहे. ह्याच्यातनं तुमच्या मुलाबाळांचं भलं होणार आहे. ह्याच्यातनं तुम्हाला एक विश्वास मनामध्ये निर्माण होणार आहे. हे काम महायुतीचं सरकार करत आहे. दुसरे नुसते टीका टिप्पणी करतायत, बदनामी करतायत. म्हणे इथले कारखाने दुसरीकडे चालले. अजिबात चालले नाही. मी जाहीरपणे सांगतो. टीव्हीला तुम्ही बघा वेगवेगळ्या आपण जाहिराती देतोय. करोडो रुपयाची गुंतवणूक आपल्या इथे येते. आणि तुमसरकरांनो, मोहाडीकरांनो, गोंदियाकरांनो, भंडाराकरांनो, मला तुम्हाला सांगायचंय केंद्रात तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आलंय. त्यांच्या विचाराचं सरकार राज्यात आलं तर आपल्याला धानाचे प्रश्न सोडवता येतील. तर आपल्याला कापसाचे, सोयाबीनचे, आपल्याला केळीचे, संत्र्याचे, आपल्याला जे काही प्रश्न आहेत ऊसाचे असतील कुठलेही असतील ते सोडवण्याचं काम केंद्राच्या मदतीनं होतं. उद्या विरोधक आले तर ते म्हणतील आमचं काही चालतच नाही, तिथं आमचं कुणी ऐकतच नाही. म्हणजे 5 वर्ष आपली वाया जातील. आम्ही तसं सांगणार नाही. आमचे राजू कारेमोरे सांगतील नाही चला दिल्लीला जाऊ, प्रफुल्ल पटेल साहेबांना भेटू, तटकरे साहेबांना भेटू, नितीन पाटलाला भेटू, पवारताईंना भेटू आणि आपले प्रश्न इथं मोदी साहेबांच्या आणि अमितभाईंच्या समोर मांडू. शिवराज सिंग चौहान मला वाटतं गोंदियाचे जावई आहेत, त्यांच्याकडे जाता येईल. कृषी मंत्री ते आहेत. आपला घरचा जावई आता कृषी मंत्री आहे. घाबरू नका. आता हक्काचा माणूस तिथे आहे. जावईकडे काम घेऊन गेलो तर जावई खाली हाताने आपल्याला परत पाठवणार नाही. या पद्धतीनं आपले कृषी खात्याचे प्रश्न सुटतील. विरोधक सत्तेवर आल्यानंतर काही होऊ शकत नाही. ते म्हणतील आमचं कुणी ऐकतच नाही. 5 वर्ष नाही ऐकलं तर महाराष्ट्र किती मागे जाईल. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आम्ही केंद्रामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करू शकतो. आता कांदा निर्यात बंदी उठवली. बासमती तांदळाची निर्यात बंदी उठवली. वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या सोयाबीनला भाव मिळावा म्हणून काही महत्वाचे निर्णय घेतले. माझ्या शेतकऱ्याला आधार मिळावा त्याकरता काही निर्णय घेतले. हे निर्णय घेण्याची धमक आणि ताकद ही महायुतीमध्ये. म्हणून महायुतीच्या पाठीशी उभं राहा. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती माझ्या माय माऊलींनी करतो. माझ्या माय माऊली आज माझ्या पिंक कलर मध्ये, गुलाबी कलर मध्ये इतक्या जोरात दिसत आहेत. इतक्या सुंदर फेटा तुम्हाला दिसतोय. अक्षरशः आम्हाला अभिमान आहे आमच्या माय माऊलीचा. अशाच पद्धतीनं घरी जावा आणि नवऱ्याच्या पुढे उभा राहा. म्हणा कशी दिसते आता मी. नवरा पण थोडासा बाव चढला पाहिजे. आयला तू आहे होय. अशा पद्धतीनं गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद दिसावा, हसू दिसावं, समाधान दिसावं. ह्याच्यातनं तुमचा प्रपंच पुढे जावा आणि तुमचं भलं व्हावं. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीची भूमिका आहे.
त्याच्यामुळे विविध सामाजिक घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तुमच्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या मायमाऊलीपर्यंत, शेवटच्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण सर्वजण स्वतः देखील राज्य शासनाचा या योजनेचा लाभ घ्या आणि इतरांना देखील याची माहिती द्या, अशा प्रकारची अपेक्षा करतो. कुठेही कुणावर अन्याय होऊन देणार नाही याबद्दलची खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.